एक मिनिट सर. सुस्वागतम. तुमचं व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पुढचा व्हिडिओ संपूर्ण पहा. सगळी गोष्ट कॉमेडीसाठी, कोणी सिरियस घेऊ नका. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या या छोट्याशा तोडक्या मोडक्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आपले गेस्ट आहे श्री 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 काय चक्रधर भाऊ धुमाने. नमस्कार मित्रांनो. आणि त्यांचं करिअरचं हे सगळ्यात मोठं. सर तुम्ही ते विमानात जाणार ते काय मला काल सांगत होते, ते काय प्लॅनिंग होतं? ते 6 करोडचा प्लॅन आहे. तर सर माहिती आहे इकडं 6 करोडचा प्लॅन आहे आमचा. सर सर तुम्ही ते दूध कसं नेणार दुसऱ्या देशात हे मी विचारतो. सर आम्ही समलिंग की नाही, स्मगलिंग. स्मगलिंग करणार आम्ही. मला असं म्हणायचं आहे सर, जगातल्या कोणाच्या बापाने स्मगलिंग केलं दूध? हा जाऊ द्या, तरी सरांचं स्वप्न आहे. तर सर तर मला ते डायरेक्ट एक्झॅक्ट 6 करोडचं सांगू शकतो कसं? सर काय असतं बघा, आता 6 करोड आम्ही आहे का दर महिन्याला इन्व्हेस्ट करणार आहेत. कोणाचे? आमचे स्वतः. कसं आहे सर बघा, काही लोकांचे छोटे असतात, काही मोठे असतात, काहीला असतच नाही. तर काय ज्यांना त्यांचा छोटा आहे त्यांना मोठे विचार करायचे, ज्यांचे छोटे विचार आहेत मोठे विचार आहेत त्यांना अजून प्रोत्साहन द्यायचंय. आणि काही लोकांना आहेतच नाही, म्हणजे विचारच नाहीत, मग त्या लोकांचे हे पैसे देऊन विचार मोठे करायचा प्रयत्न. सर तुम्ही हे पैसे आणणार कुठे? तुम्ही नेमकं दूध हे कुठून इतकं उत्पन्न कसं येणार? सर आमच्या कसं आहे, आमच्याकडे 10 बैल आहेत. तर 10 बैल आहेत आणि 5 लाख म्हशी आहेत. म्हणजे जादा नाही, थोडं नॉर्मल. सर तुम्ही लई खोटं बोलणार. सर तर कसं आहे, आमच्याकडे 500 म्हशी आहेत. तर 500 म्हशी आहेत आणि 200 त्यांचे पिल्ले आहेत. 200 बरोबर आहे तुमचं, पण तुम्हाला जरा बैल कमी वाटत नाही का? नाही आम्ही आहेत ना. तर जाऊ द्या सर, तुम्ही ते पुस्तक लिहिलं ते मी वाचलंय, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? आम्ही आहे ना सर. पुस्तक आमचं ते एकदम असं सुंदर आहे, म्हणजे काय बोलावं होतं मला आता, ते शब्द पुरे बिझनेस प्लॅन आहे मोठा नाही का, तर त्याच्यावर आधारित केलेलं आहे. आणि ते का त्यांची स्टोरी आहे, स्ट्रगल आहे, त्याच्यावरून दुसऱ्यांना प्रोत्साहन भेटेल असं काही आम्ही लिहिलेलं आहे त्याच्यात. तर सर जाऊ द्या, बाकी काय नाही. सर माझ्याकडून खूप लांबून आले. सर कुठून आले? सर आम्ही इथं शेजारीच राहिलोय तुमच्या. तर सर आपल्याहून अमेरिकेला भेटायला आले नाही, भेटून आपल्याला गेले. तर सरांना मी विचारायचं आहे, सर तुम्ही जे स्ट्रगल केलं, तुम्ही जे दान करता त्याच्याबद्दल तुमचं काय? पैसा वाढला तर दान करायला पाहिजे. तर हे आमचे मोठे बंधू रजिस्ट्रार विश्वदीप त्यांचं असं म्हणणं आहे, त्याच्यामुळं आम्ही ते आमचे मोठे बंधू असल्यामुळं आम्ही त्यांच्या शब्द पुढे जात नाही. ओके, धन्यवाद. सर तुम्ही इतके सुंदर दिसता, याच्या मागचा काही विश्वास नाही का तुमच्यावर? फेरन लवडी वापरत. तर सर मला असं बोलायचं होतं की तुम्ही ज्या या दाट मिशा वाढवल्या सर, मला एक बोलायचं होतं. हा मिशा दाखवायचं, आणि मग मध्ये हा गॅप कसला सर? सर ते गॅप कसलंय माहिती का, ते गॅप थोडंफार ठेवावं लागतं, त्याच्या जाऊ द्या सर. मी ही गोष्ट आता आपण
मी एक हिंदी गाणं बोलणार आहे सर, त्याचं मराठी ट्रान्सलेशन करणार आहे, तर तुम्ही नीट ऐका. निगाहों में मेरी ये सूरत है तेरी, जिंदगी ये मेरी अमानत है तेरी. सर डोळ्यामध्ये माझ्या गाण्याची आई बहिणीत करतोय हो. डोळ्यात माझ्या अशी आहे जिंदगी अमानत माझ्या. कॅन्सर सरला गाणं जमलं, मी दुसरं म्हणतो. सरला मराठी गाणं बोलायला आवडतं. आता आपण हिंदी म्हणू. सर हे गाणं म्हणू. होठों से छू लो तुम मेरा गीत अमर कर दो. भाऊ एकदम प्रेमाचं गाणे भोसाडा नका करू. एक मिनिट सर. मेरे वट्ट को चाव म्हणावं लागेल सर. माझे वट्टा तुम्ही चावू दे घ्या. जी करदा बाई जी करदा. नाही ते पण अवघड आहे, सरांना जमणार नाही मला असं वाटतं. लागू तुझे ढगलीपा मी खलिफा का बोलतोय? कॅमेरामॅन सर